नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। मुलीने प्रियकराचा नाद सोडावा म्हणून मंतरलेल्या विटा सार्वजनिक विहिरीत टाकल्या। पहलगाम हल्ल्यानंतर सीमेपलीकडून होणारे सायबर हल्ले ऑपरेशन सिंदूरनंतर अधिक तीव्र झाले आहेत। युद्धजन्य परिस्थितीमुळे नागरिक भयभीत झाले असताना हिंदू मुस्लिम धर्मात तेढ निर्माण होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली। देशातील या संवेदनशील अशा वातावरणात अखलाक खान या पित्याने आपल्या मुलीने प्रियकराचा नाद सोडावा यासाठी मांत्रिकाने मंतरलेल्या विटा ताडगावातील विहिरीत टाकल्याचे रेवदंडा पोलीस चौकशीत स्पष्ट झाले। या घटनेने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे। या प्रकरणी रेवदंडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत मुलीच्या पित्यास अटक केली आहे। अखलाक खान वय वर्ष 47 यांच्या मुलीने तिच्या प्रियकराचा नाद सोडावा यासाठी मौलाना खलील राहणार गोविंदवाडी कल्याण या मांत्रिकाने अखलाक यांना जादूटोणा करून तावीज बांधलेल्या विटा दिल्या। त्यानंतर अखलाक आणि रेश्मा खान वय वर्ष 47 राहणार नेरूळ नवी मुंबई यांनी रविवारी रेवदंडा येथून रिक्षाने साळाव ते रोहा रस्त्यावरील ताडगावमधील पिण्याच्या पाण्याच्या सार्वजनिक विहिरीत त्या विटा टाकल्या। चंद्रकांत मोहिते यांनी या प्रकारामुळे स्थानिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊन पाणी दूषित करण्याच्या उद्देशाने विटा टाकल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। या प्रकरणी खान याला अटक झाली असून मौलाना खलील याला कल्याणवरून चौकशीसाठी आणले जाणार आहे। तसेच विहिरीतील पाण्याची तपासणी केली जाईल असे पोलिसांनी सांगितले। या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता कलम 279 3, 5, महाराष्ट्र अंधश्रद्धा व जादूटोणा अधिनियम 2013 चे कलम 3, 1, 2 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। खानकडून कच्च्या मातीची आयताकृती वीटही जप्त करण्यात आली आहे। या संपूर्ण प्रकाराचा तपास पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले करत आहेत। ही घटना समजताच काही वेळातच साळाव, शिरगाव, वळके, सातिर्डे, ताडगाव, ताडवाडी, चोरडे आदी गावातील 600 ग्रामस्थांनी पोलीस ठाण्याजवळ गर्दी केली। अगोदरच देशात युद्धजन्य परिस्थिती असल्याने पर्यटक व स्थानिक ग्रामस्थांना काहीतरी भयानक घडले असावे अशी चर्चा परिसरात रंगली होती। सोशल मीडियावर या घटनेचे मेसेज व्हायरल होत होते। पोलिसांच्या व्हॅन, RCP व अतिशीघ्र दलाचे जवान पोलीस ठाण्यात दिसल्याने या प्रकरणाने सोशल मीडियावरही सर्वांचे लक्ष वेधले आहे। आवाज मुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भुईर, रेवदंडा।